तसं आई आपल्याला मटक्यातली बिर्याणी कर ना दूरवाली. दूरवाली मग त्याला चिकन आणायला कोण जायचं ग बाई? मामा. अगं मामा नाही घरी मग कोण आणायचं? दादा आणि ए जातो का संग्राम? तो आता झोपेतून उठला. ए जा ना आण. चला नातवंड आल्यात आणि त्यांना खायची बिर्याणी. तर आता मी करते यांना मटक्यातली बिर्याणी. संग्राम चाललाय आणायला चिकन. चला तर आज आपल्याला करायची बिर्याणी आणि हे मटका बिर्याणी बनवणार आहे आपण. तर त्यासाठी हा मी लसूण घेतला आहे. हा गावरान लसूण आहे आपला शेतातला. आणि ह्याच्या पाकळ्या बघा लाल असतात. तर गावरान आणि इलायती, तर इलायतीच्या लय मोठ्या मोठ्या असतात आणि देशी लसणाच्या पण असतात. पण आपला लसूण यावर्षी जास्त फुगलेला नाही आणि कमी फुगला आहे. पण अशा लाल झरात पाकळ्या दिसल्या ना तर तो गावरान म्हणायचं. आणि त्यासाठी मी हा एवढा आल्याचा तुकडा घेते. आणि ही गावरान कोथिंबीर आहे. तर गावरान कोथिंबीर कशी ओळखायची? तर गावरान कोथिंबीरेला अगदी लवकरच फुल येतं. खडा मसाला घेणार आहोत. तर आयता मसाला टाकण्यापेक्षा खडा मसाला टाकल्याने अगदी छान बिर्याणी होते, एकदम टेस्ट येते. आणि त्यासाठी आपण ना एक टमाटर घालणार आहे त्यामध्ये. तर हे टमाटे आपल्यासाठी त्याला. तर चला आता आपण हे चिरून घेऊया टमाटर. आणि आपल्याला 2 कांदे घालायचे. तर हे बघा मी लसणाची अशी माळ लावून ठेवली आहे आणि शेजारीचे कांद्यांची पण माळ. असे कांदे वरती अडकून ठेवले ना तर वर्षभर टिकतात, म्हणजे खराब होत नाही, काही नाही. अगदी त्याला हवा पण लागते आणि गारवा पण राहतो. म्हणजे पिशवीमध्ये जे दडपून असतात ना ते राहत नाही. तर हे बघा ह्या अशा आम्ही जोड्या बांधून वरती अडकवलेल्या आहेत. त्यातूनच हे आपण ना हे कांदे घेणार आहोत. तर बघा हे छान उन्हाळी कांदा आहे, अगदी लालसरत शेतातला. तर बघा नाशिक कांदा लवकर खराब होतो आणि हा 4 महिन्यांनी काढायला येतो. हा कांदा उन्हाळ्याभर टिकतो, अगदी 12 महिन्यांसाठी राहतो हा कांदा. तर आमच्याकडं उन्हाळ्याचे हेच कांदे असतात ठेवण्यासाठी. तर आता मी यातले 2 कांदे चिरून घेते. आपण ना आता मस्त उभा कांदा चिरून घेणार आहे. तर मला स्प्रीने चांगलं कापता येत नाही म्हणून मी आपली वेळीने चिरत असते. तर बघा आपण ना आता हे 2 कांदे चिरून घेतलेत आणि हे सगळे असे सुट्टे भाग करून घ्यायचे आणि छान तळून घेऊया आता आपण हा कांदा. मस्त कांदा तळून घेऊ आपण आता. आपण थोडं जास्त तेल ओतलंय कारण आपल्याला बिर्याणीला तेवढं तेल लागणार आहे. कांदा तळल्यानंतर उरलेलं तेल आपण त्याच्यासाठीच वापरणार आहे. चुलीला जाळ अगदी मस्त लागलाय आणि आपण कांदा छान तळून घेऊ लाल होईपर्यंत. तर आपला कांदा तळेपर्यंत ना आपण हा सौदा मसाला वाटून घेऊ, कारण ना अख्खे खडे टाकले तर त्याचा इतका स्वाद येत नाही. तर आता मी हा बारीक वाटून घेते जरा. हे वेलदोडे ना याची साल अशीच ठेवायची टाकायला आणि त्यातले बिया आहेत ना छोट्या छोट्या त्या चांगल्या वाटून घ्यायच्या याच्याबरोबर. एक स्टार फुल आपण तसंच ठेवू तेच पत्त्याबरोबर टाकायला आणि हे बाकीचं वाटून घेऊ. तर चला आपण ना हा सौदा वाटून घेतलाय
तर त्याचबरोबर आपण लगेच आलं लसणाची पेस्ट करून घेऊ. आणि कोथिंबीर चिरून टाकता येईल. तर आता मी हे आलं लसूण वाटून घेते. चला तोपर्यंत आपण ना तांदूळ शिजवून घेऊया. तर हे बघा आपण हे एवढे तांदूळ घेतलेत अर्धा किलो. आणि आता हे शिजवून घेऊया आपण मस्त. तर पाण्याला आपल्या उकळी आली. तर तांदूळ टाकून घेते मी आधी. धुवून घेते तांदूळ आणि मग टाकते. तर यामध्ये आपण ना एक लिंबाचा रस टाकणार आहे. लिंबू छोटंच आहे कारण लिंबाच्या रसाने भात एकदम सुटसुटीत होतो. छान अशी उकळी आली आहे. तर हे तांदूळ धुतलेत आता मी टाकून घेते. आपण हा भात येळून काढल्याच्या नंतर एक त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे कारण हा 80% शिजलेला भात आहे. तर तो चिकनमध्ये आपल्या शिजणार आहे राहिलेला. तर आता तोपर्यंत चिकनला फोडणी देऊन देऊया. तर मी कांदा आधीच परतून ठेवलेला वाटणाबरोबरचा आणि त्यामध्ये सगळे मसाले हळद मीठ सर्व काही घातलं. आणि आता मी 2 चमचे चांगलं दही टाकते. तर आता हे सगळे मसाले आलं लसणाची पेस्ट आणि ते खडे मसाले वाटलेले बारीक ते टाकून घेतले मी त्यामध्ये. आणि सर्व काही एकजीव करून घेते हलवून. अगदी आपले मसालेसुद्धा आणि मस्त हलवून घेते. तर छान अशी आपली बिर्याणी होणार आहे. मटक्यातल्या बिर्याणीचा स्वादच खूप छान असतो. तर कोणाला जर मालवणी मसाले पाहिजे असतील तर एक मैत्रीचा कट्टा म्हणून ताई आहेत. त्यांच्याकडे ना छान असा मालवणी मसाला मिळतो. तर त्यांच्याकडे ऑर्डर करा आणि बिंदास अगदी छान मच्छी नॉनव्हेजसाठी खूप छान मसाले आहेत त्यांच्याकडे. कधीही घेऊ शकता. तर आता मी हे अगदी छानपैकी हलवून घेते आणि अगदी थोड्या पाण्यामध्ये आपण शिजवणार आहे. त्याला जास्त रस्सा टाकणारच नाही. तर बघा मी फक्त वाटणाचं पाणी टाकते त्यामध्ये आणि मस्त असं शिजवून घेते. तर वाटणसुद्धा असं म्हणजे आलं लसणाचीच पेस्ट होती. आणि थोड्या वेळ आपण झाकण ठेवून घेऊ. त्याने वाफ धरले ना नंतर थोडंसं पाणी टाकायचं. तर मी पाणी टाकून घेतलं आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही. मिठाने त्याला पाणी सुटणार आणि एवढ्या पाण्यावरती आपलं छान चिकन शिजून निघणार आहे. तर आता मी पुन्हा झाकण ठेवून घेते आणि एक अर्धा तास आपल्याला शिजवायला पाहिजे त्याला. तर मस्त झाकण ठेवून मी शिजून घेते आणि कोथिंबीर टाकली थोडी. आणि हे बघा अर्धा तास झालं आणि आपण हे खाली उतरून घेतलं आहे. पण मटक्यामुळे त्याला अजून खूप उकळ्या चालल्यात. तर आपलं चिकन खूप छान शिजलेलं आहे. बघा कधीही चिकन असो किंवा कुठलीही भाजी असो ते शिजले ना की शिजल्यानंतर ते खाली तळाला जाऊन बसतं. तर तसंच झालेलं आहे. आपलं चिकन पूर्ण शिजलं आहे. आणि आता आपण ना याला थर लावून घेऊ. तर चिकनचा थोडं आपले थर होणार आहेत आणि ते मी लावून घेते. तर बघा मी आणि बघा अजून आपल्या चिकन फ्रायला अजून उकळ्या येतात कारण ते मातीचं भांडं आहे. खूप छान लागते चव याच्यामधली. खूप मस्त लागते. आणि आता मी तांदूळ सगळीकडे पसरवून घेते शिजलेले. मी यामध्ये तांदूळ शिजतानाच थोडंसं मीठ तेजपत्ता टाकला आहे का तर तांदूळ शिजताना मीठ टाकलं म्हणजे ते पूर्ण भातामध्ये शिरतं आणि भाताला चव येते चांगली. वरून मीठ टाकलं ना की मग ते भातामध्ये शिरत नाही, वरचे वर राहतं. म्हणून भातामध्ये शिजतानाच मी थोडंसं मीठ टाकलेलं. आणि खाली एक थर हा एक थर लावला आहे मी. आणि पुन्हा एक ह्याच्यावरती छान असा भात पेरून घेते आणि पुन्हा राहिलेला आपण वरती लावू. खूपच मस्त आपली बिर्याणी होणार आहे.
अगदी त्याला खडे मसाले छान भेटलेत आणि टमाटर कांदा बिंदा सर्व काही भरपूर असल्यामुळे आपली बिर्याणी खूपच मस्त होणार आहे. आपला मटका छोटा पडला पण तरी पण तेवढ्यामध्ये हा अर्धा किलोचा राईस बसतो. तर बघा मी आता हे पूर्ण लावून घेतले आणि आता यावरून मी कोथिंबीर टाकणार आहे. आणि थोड्या वेळ आपण ना हे चुलीवरती ठेवणार आहेत एक वाफ धरण्यासाठी, म्हणून आपण थोड्या वेळ त्याला चुलीवरती ठेवून घेऊया. तर बघा आपला भात खूपच चुलीवरती आणि मातीच्या भांड्या असेल ना तर अगदी आरावरतीच खूप मस्त होतं. त्याच्यावरती विस्तव असतो ना, त्याला जाळ घालायचं नाही काही नाही, त्या विस्तव्यावरतीच मस्त अगदी शिजतं ते आणि खूपच छान लागतं चवीला. तर बघा आता एक 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला भात तयार झालेला आहे. चिकन फ्राय आणि सॉरी बरं का, कांदा टाकायचा विसरला होता. तर आता मी ते वरून टाकते आणि मी बरोबर आता मध्ये कालवून ते घेणार आहे. थोडंसं माझ्याकडून राहून गेलं कांदा टाकायचा. तरी पण मी ते हलवून टाकले आणि त्याच्यानंतर हे साजूक तुपाचे 2 चमचे टाकले ना, मग काय अगदी बिर्याणीला आपल्या खूपच छान रंगत येणार आहे. खूपच मस्त. तर आपली बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी. खूपच छान झाली आणि आता मुलं वाट बघतायत आई कधी देते म्हणून. तर हे बघा आपली बिर्याणी कशी झाली आहे ते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करा. आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी एक तरी कमेंट करा. ज्यांनी माझ्या चॅनलला यापूर्वी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी तर अवश्य करा, की ज्यामुळे मी तुमचे आभार मानेन. आणि हे बघा मी त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकली, पुन्हा एक साजूक तुपाचा चमचा टाकला. खूपच छान झाली बिर्याणी. तर धन्यवाद.